प्रभूमध्ये येतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक जो असणारा उत्साह जो आहे, जेव्हा आपला प्रभू कळतो, मी तुम्हाला सांगतो आज जे आहे ना, आज देवाकडे जे लोक वळत आहेत, प्रेज लॉर्ड, तर शंका आहे की ते देवामध्ये काय येते. प्रेज लॉर्ड. बघा, जुन्या काळी तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही जर शौलाचा पौल होताना पाहिला तर त्याच्या जीवनामध्ये एक उद्देश होता. शौलाच्या जीवनामध्ये पहिल्यापासून एक उद्देश होता की मला देवाला खुश करायचं आहे, आणि त्याकरता शौल धावत होता. आणि जेव्हा त्याला जिवंत परमेश्वराचं इंटरॅक्शन झालं, किंवा ज्या परमेश्वराचं मी जी सेवा म्हणून मी पळत आहे, ती सेवा त्या परमेश्वराला आवडतच नाही आहे, मला परमेश्वराला आवडेल अशी सेवा करायची आहे, असं ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं, ज्यावेळेस प्रभू येशू स्वतः त्याच्यासोबत इंटरॅक्ट झालेला आहे, त्यावेळेस बदललेला शौल, जो मंडळीचा छळ करणारा शौल, तोच मंडळीसाठी छळ सहन करणारा शौल बनलेला आहे. प्रेज लॉर्ड. एक बदल आहे प्रियानो आज आपल्या जीवनामध्ये, आणि तो बदल त्याने त्याच्या जीवनामध्ये कधी सोडला नाही. प्रेज लॉर्ड. जेव्हा आपण देवाकडे येतो, आज आपल्याला पाहायचं आहे की आज आपण देवामध्ये कसे आहोत. ज्यावेळेस जसं आपण देवामध्ये आलो होतो तसे आपण आज आहोत का? कारण पहिला विश्वास जे शेवटपर्यंत दृढ धरून राहतील तेच तरले जातील. प्रेज लॉर्ड. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणीतरी मला मदत करा, आपण देवाच्या वचनामधून जाऊया. 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय 16 ते 19 वचन. 2 कोरिंथ 5वा अध्याय 16 ते 19 वचन. कोणीतरी कृपया वाचायला मदत करा. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते, तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता, आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. प्रेज लॉर्ड. जेव्हा या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो तर आपल्याला पाहायला मिळतं की प्रभूने आपल्या ठाई काय केलेलं आहे. जर आपण 16 वचनामध्ये पाहिलं तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही. ही जी मंडळी आहे, करंथीकरास मंडळीला पौल बोलत असताना तो त्या ठिकाणी सांगत आहे की आपण देहदृष्ट्या ख्रिस्ताला नाही जाणलेलं आहे. जेव्हा आपण देवाकडे आलो आज आपल्या जीवनामध्ये, जर आपण देहदृष्ट्या जर का आपण ख्रिस्ताला जाणलेला असेल, म्हणजे शारीरिक गोष्टींमुळे जर का आपण देवाला जाणलेलं असेल, प्रेज लॉर्ड, तर मग आपली फसगत आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टीमुळे आज आपल्याला काय करायचं आहे, त्या गोष्टीमुळे आपल्याला देवाकडे नाही चालायचं आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो आपल्याला जेव्हा आपण आत्मिक धावेमध्ये आहोत. ख्रिस्तामधील जीवन म्हणजे एक आत्मिक धाव आहे, आणि या आत्मिक धावेमध्ये असताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्वतःला पारखायचं आहे की मी कसं चालत आहे. प्रेज लॉर्ड. आज जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं एक प्रभू म्हणतो नाशाच्या खाचेतून, जर तुम्ही स्तोत्रसंहिता 40मध्ये जर पाहिलं, नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर स्थिर केले. प्रेज लॉर्ड. पण तुम्हाला माहिती का, आज खरंच आपल्याला वाटतं का की खरंच प्रभूने मला नाशातून काढलं? प्रेज लॉर्ड. कुठंतरी विरोधाभासी आपलं जीवन, ख्रिस्ती जीवनामध्ये आपलं जीवन आहे. एकीकडे आपण कदाचित तोंडाने म्हणतोय आम्ही नाशातून प्रभूने मला वरती काढले. प्रेज लॉर्ड. आणि मग जर आपल्याला नाशातून प्रभूने वरती काढले, मग आपण नाशाची लालसा धरावी हे कसं? पुन्हा एकदा आपलं अंतःकरण जे आहे त्या जगिक गोष्टीकडे ओढलं जातं हे कसं? पुन्हा एकदा आपल्याला त्या गोष्टी आपल्याला आवडू लागतात हे कसं होतं? का होतं या गोष्टी? जर का आपल्याला माहिती आहे आपण नाशातून वरती आलो, जर का आपल्याला माहिती आहे भाजी खराब झालेली आहे, आणि खराब झालेली भाजी आहे, आपल्याला माहिती आहे आपण तिच्याकडे नाही जाणार, पुन्हा कधी आपण त्या भाजीकडे जाणार नाही, कारण ती भाजी खराब झालेली आहे, ती आपण खाणार नाही. का? कारण आपल्याला माहिती आहे ती घाण लागेल, आपल्याला किळस येईल. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधी पापाचा किळस येतो का? प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. नसेल येत
तर आपण अजूनही त्याला नाश समजलेलो नाही आहे. प्रेज लॉर्ड. अजूनही आपण समजलेलं नाही आहे की मी जे करत होतो ते चुकीचं आहे आणि त्या गोष्टी मी पुन्हा जर करत आहे तर मी जे करत आहे ते चुकीचं आहे हे अजूनही मला समजलेलं नाही आहे. प्रेज लॉर्ड. जेव्हा या ठिकाणी म्हणतो, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे आणि जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. प्रेज लॉर्ड. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा सर्व नवीन झाले आहे. पण खरंच ते जुनं होऊन गेलेलं आहे का? प्रेज लॉर्ड. नवीन उत्पत्ती झालेली आहे का? आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे, खरंच माझ्यामध्ये जर नवीन उत्पत्ती जी आहे ती माझी झालेली आहे का? प्रेज लॉर्ड. की मी फक्त पाण्यात बुडून वरती आलोय, डुबुक मिशन. प्रेज लॉर्ड. जर मी फक्त पाण्यात बुडून वरती आलेलो असेल तर माझ्या जीवनामध्ये मला काय आहे? एक व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये काय आहे? एक कोरड्या पाप्याला ओला पापी, बस एवढाच एक प्रश्न उभा राहतो, एवढाच एक शब्द उभा राहतो. जो कोरडा पापी होता, म्हणजे जो पहिले पाप करत होता, तो आता ख्रिस्तामध्ये येऊन पण पाप करणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि ह्या गोष्टी आपल्याला जाणणं गरजेचं आहे. जेव्हा आपण देवामध्ये चालतो, जेव्हा प्रभू म्हणतो, प्रभू तुमच्या पूर्ण गोष्टी ज्या आहेत ते टाकून देतो. प्रभू म्हणतो सर्व नवीन करण्यास मी तयार आहे. प्रेज लॉर्ड. तुमचे लाखेसारखे लाल जरी पाप असले ना, बर्फासारखे पांढरे मी करील. प्रेज लॉर्ड. प्रभू आपल्यासाठी करायला तयार आहे. पण काय आपण आपल्यासाठी करायला तयार आहे का? चला जाऊ द्या, देवासाठी मी काय करील यापेक्षा मी माझ्यासाठी काय करील का? प्रेज लॉर्ड. आज आपल्याला या गोष्टी जाणणं गरजेचं आहे. आपला आत्मा बचावला पाहिजे, आपल्या आत्म्याचा नाश नाही झाला पाहिजे, यासाठी आपण काही करतो का? आज आपल्या जीवनामध्ये तुम्हाला माहिती का, आपण ख्रिस्ती जीवनामध्ये आहोत, ख्रिस्ती जीवनाच्या आपण वाटेवरती आहोत, पण खरंच आपलं जीवनाकडे लक्ष आहे का? बऱ्याच वेळा काय होऊन जातं की जीवनाच्या वाटेवर असताना आपण जीवनाकडे लक्ष देत नाही. आपलं लक्ष काय होतं? जैविक गोष्टीकडे आपण लक्ष देतो. तुम्हाला माहिती आहे, आज जगामध्ये चालणं पहिलंही सोपं नव्हतं आणि आजही एवढं सोपं नाही आहे. आज जे आहे ना, आज जर एखादा माणूस जर पाप नाही करत ना, एखादा 4 मित्र आहेत, जसं तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, 4 मित्र आहेत आणि 4 मित्र आहेत आणि एखादा जण त्याच्यात जर शिवी नाही देणार आहे ना, तर त्याला टिंगलटवाळी केली जाते. एखादा 4 मित्र आहेत आणि एखादा जण जर समजा त्यांच्यासोबत बैठकीला नसेल बसत ना, मद्यप्राशनाला किंवा अजून काही गोष्टीला, व्यसनाला, तर त्या ठिकाणी त्याची टिंगलटावाळी केली जाते. एखादा जण ऑफिसमध्ये खूप शिस्त आहे ना, तो वेळेवर येतो, वेळेवर जातो, काही घेणार नाही टेबल खालून, काही तो गोष्टी करणार नाही. मग असा व्यक्ती जो आहे ना, असा व्यक्ती त्याला लोक टिंगलटावाळी करतात. प्रेज लॉर्ड. पण जुना काळ तुम्ही जर थोडंसं जर मागे जर का गेलात, ठीक आहे, हे जग तेव्हाही प्रभूला जाणत नव्हतं, आजही प्रभूला न जाणणारे लोक आहेत. परंतु तेव्हा लोक थोडेसे भीत होते या गोष्टीला. पण आता सर्रास लोकांनी एक सिव्हिलायझेशन तयार करणं लावलंय. जो पाप करत नाही त्याच्या जीवनामध्ये लोक त्याला त्रास द्यायला सुरुवात करतात. जो कोणी चुकीचं वागत नाही त्याला त्रास द्यायला सुरू करतात. काय? कारण शैतानाचं साम्राज्य जे आहे वाढत चाललेलं आहे. प्रेज लॉर्ड. आज जेव्हा आपण या जीवनामध्ये जीवन जगतो, आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये चालतो, आपल्याला या गोष्टीची प्रचिती नाही का? आपल्याला माहिती आहे, पण तरी देखील अशा लोकांच्या संगती आपल्याला मिळाव्या, अशा लोकांमध्ये आपल्याला वाहवा मिळावी किंवा आपल्याला त्रास होऊ नये किंवा आपल्याला कोणी गालबोट लावू नये, म्हणून आपणही सरसावलं जातो, आपणही पापामध्ये ओढले जातो आणि आपण विसरून जातो की आपण नवीन झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. मी ख्रिस्तामधील नवी उत्पत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. याचा कुठेतरी विसर पडतो. अनेक वेळा जेव्हा याचा विसर पडतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये काय होतं? तुम्ही आता माझ्याच जीवनामध्ये का होतं? मलाच एवढे संकट का? येस, ऑब्व्हियसली तुम्हालाच संकट आहे, कारण तुम्हालाच वाचवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे प्रियांनो, की काय माझं जीवन आहे. आज आपल्याला पारखायचं. जेव्हा आपण हिऱ्याबद्दल पाहतो आणि लोखंडाबद्दल पाहतो किंवा सोन्याबद्दल पाहतो, लोखंडाबद्दल पाहतो, लोखंडाला तापवलं जातं,
पण लोखंड वितळूपर्यंत नाही तापवलं जात, कारण त्याला एक लेवलमध्ये आलं, तापलं, तो मोल्ड होतं. सोन्याला जे आहे ना, सोन्याला वितळवलं जातं. प्रेज लॉर्ड. आणि त्याच्यासाठी ते वितळायचं प्रमाण पण जास्त आहे. भट्ट्या वाढवल्या जातात, जास्तीत जास्त वेळा भट्टीत त्याला घातल्या जातं. का भट्टीत घातलं जातं? कारण जितक्या वेळेस ते भट्टीतून बाहेर येईल तितक्या वेळेस ते अजून प्युअर होईल. जितक्या वेळेस ते भट्टीतून बाहेर होईल तितक्या वेळेस ते अजून प्युअर होईल. आणि जितकं जास्त ते प्युअर होईल तितकं जास्त त्याची किंमत वाढेल. प्रेज लॉर्ड. 9 कॅरेट, 10 कॅरेट, 11 कॅरेट, 16 कॅरेट, 17 कॅरेट, 19 कॅरेट, 21 कॅरेट, 24 कॅरेट. हे काय कॅरेट? हे कॅरेट म्हणजे ते तितक्या वेळेस प्युअर केले गेलेले आहेत भट्टीमधून. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला देवाच्या राज्यामध्ये प्रभूला घेऊन जायचं आहे. हा जोक नाही आहे, मी नेहमी सांगतोय. परमेश्वराच्या साम्राज्यामध्ये, परमेश्वराच्या स्वर्ग राज्यामध्ये ज्या ठिकाणी पाप नसणार आहे, त्या ठिकाणी शाप नसणार आहे, मरण नसणार आहे, त्या ठिकाणी सैतान नसणार आहे, त्या ठिकाणी तहान भूक नसणार आहे. प्रेज लॉर्ड. आपण सर्व परमेश्वराची आराधना करू, परमेश्वराच्या सम्मुख राहू, आपण बदलून जाऊ. आपल्याला महिम्याचं शरीर प्राप्त करणं आहे. आणि या गोष्टी प्राप्त करत असताना या गोष्टी ज्या मिळणार आहेत आपल्याला, त्या गोष्टी मिळवायसाठी आपल्या जीवनामध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या, तुम्ही बाळाचं झाड पाहिलं की नाही मला माहिती नाही, ज्या झाडाला जे आहे कट करून तो झाड जे आहे मोठं भरदार झाड असतं, ते एकदम भरीव अशा पद्धतीचं झाड असतं. आणि त्याला काय, त्याला कोणताही आकार द्या, तो शेप तो घेतो. प्रेज लॉर्ड. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच बागेमध्ये जे आहे झाडापासून ते झाडाचा गुच्छ असतो त्यापासून जे आहे प्राणी बनवले जातात. प्राणी बनवले जातात, जिराफ बनवले जातात, माणसं म्हणजे माणसाचा देखावा त्या ठिकाणी तयार केला जातो. आणि जे आहे ते काय करतात, कैचीने त्याला कट करतात, त्याला तसा आकार देतात. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्यामध्ये अनवॉन्टेड आहे, ज्या गोष्टी ज्या आहे प्रभूला न आवडणाऱ्या आहेत, त्या गोष्टी ज्या आहे या ठिकाणी प्रभू आपल्यामधून काढून टाकत आहे. प्रेज लॉर्ड. कारण त्या गोष्टी जोपर्यंत आपल्यामधून निघून जाणार नाही तोपर्यंत काय आहे, तोपर्यंत आपण स्वर्ग राज्याच्या त्या लेवलमध्ये येणार नाही. प्रेज लॉर्ड. पण काय होतं, आपण आपल्या जीवनामध्ये चालत असताना जगिक अभिलाषा, जगिक गोष्टी, या गोष्टीमध्ये पडून आपण काय होतो, आपण मागे हटतो. आपल्या जीवनामध्ये संकटाचा पारा आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे ना, कोण ब्रेक होतं माहिती आहे तुम्हाला? कोण ब्रेक होतो तुम्हाला माहिती आहे? 2 काठ्या तुमच्या समोर मी देतो, एक ओली काठी देतो आणि एक वाळलेली काठी देतो. कोणती काठी लवकर ब्रेक होईल? जी वाळलेली काठी, ती लवकर ब्रेक होईल. प्रेज लॉर्ड. आणि ओली काठी मॅक्झिमम वाकेल आणि एका लेवलपर्यंत गेल्यावर मग ती ब्रेक होईल. प्रेज लॉर्ड. ओली काठी सहसा ब्रेक होत नाही. आज आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपण आपल्या जीवनामधून ख्रिस्ताचं वचन, जो ओलावा जो आहे, जेव्हा तो निघून जातो, जेव्हा आपण ड्राय होतो, तेव्हा आपण ब्रेक होतो, तेव्हा आपण देवापासून दूर जातो. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे आहे योहान 15 मध्ये बोलत असताना, तुम्ही माझ्यापासून वेगळे होऊन, प्रभू सांगत आहे, काही नाही करू शकत, कारण मी फाटा आहे, तुम्ही वेली आहात. प्रेज द लॉर्ड. मजमध्ये जो फळ न देणारा फाटा आहे त्याला मी काय करतो, साफसूफ करतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू साफसूफ करत आहे आणि त्या साफसूफ करायच्या वेळेलाच आपण ब्रेक होतो. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये प्रभूला एक चित्रण घडवायचं आहे, पण ते चित्रण घडवून आपण देतच नाही, आपण मागे हटतो. प्रेज द लॉर्ड. देव आपल्या जीवनामध्ये एक संधी जी आहे प्रभू आपल्याला आपल्या जीवनामध्ये देत आहे, किंवा प्रभू आपल्याला मागत आहे की मला देवाला त्याचं कार्य करू द्या. प्रेज द लॉर्ड. पण देवाला त्याचं कार्य न करू देता आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये आपल्याच जेव्हा कार्य करायला लागतो तेव्हा देवाला जे हवंसं स्वरूप आहे ते आपल्यामध्ये बनत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाला जे हवंसं स्वरूप आहे ते आपल्यामध्ये बनत नाही. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की आपण काय करतो. जेव्हा आपण पाहतो उपदेशकाचं पुस्तक त्याचा 7वा अध्याय आणि 10 वचन जेव्हा आपण वाचतो, कोणीतरी वाचा कृपया, उपदेशकाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 10 वचन. कृपया वाचा.
उपदेशक 7:10. सकाळपणाच्या पूर्वीच्या दिवस बरे होते हे का असे म्हणू नकोस, हे तुझ्या विचारण्याचे शहाणपणाचे नव्हे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी म्हणतात सांप्रताच्या पेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते हे का असे म्हणू नकोस. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये हळूच मग एक शब्द आपल्या जीवनामध्ये हाच उभा राहतो. हा जो उपदेशक आहे ना, उपदेशकाने आपल्याला पाहायला मिळतं शल्मोनाचं उपदेशक, शल्मोनाच्या द्वारे लिहिलेले उपदेशक आहेत. त्याला परमेश्वराने आपल्याला पाहायला मिळतं ज्ञानाचं भांडार परमेश्वराने त्याला दिलेलं आहे. त्याला जे आहे त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने अद्भुत रीतीने त्याला भरलेला आहे. अशा पद्धतीचा तो शल्मोन जो आहे तो या ठिकाणी त्यावेळेत लिहून ठेवतो आहे. प्रेज लॉर्ड. त्या ठिकाणी तो काय म्हणत आहे, तो बोलताना म्हणत आहे की आत्ताच्या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते. प्रेज लॉर्ड. असे का म्हणतोस? प्रेज लॉर्ड. का म्हणतो आपण? कारण आपल्याला आज प्रभूमध्ये चालत असताना आपण का म्हणतो की पहिले दिवस बरे होते. प्रेज लॉर्ड. ते तिकडं सगळं चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं. मग खरंच आठवा बरं, खरंच पुन्हा त्या गोष्टीची आठवण करण्याची गरज आहे. खरंच आठवा बरं. प्रेज लॉर्ड. की खरंच पूर्वीचे दिवस चांगले होते का? इब्रिकारास पत्र 10वा अध्याय 32 वचन. प्रेज लॉर्ड. वाचा कृपया. इब्रिकारास पत्र 10वा अध्याय आणि 32 वचन. पूर्वी कालचे दिवस आठवा, त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली. प्रेज लॉर्ड. पूर्वीच्या काळचे दिवस आठवा. प्रेज लॉर्ड. खरंच आठवा बरं. प्रेज लॉर्ड. आता या ठिकाणी जेव्हा प्रभूमध्ये आल्यानंतरचे दिवस त्या ठिकाणी तो आपल्याला सांगत आहे, तुम्ही धीराने झोंबी केली. प्रेज लॉर्ड. परंतु या ठिकाणी खरंच आठवण्याची गरज आहे की प्रभूमध्ये येण्याच्या पूर्वी मी काय होतो. प्रेज लॉर्ड. प्रभूमध्ये येण्याच्या पूर्वी मी काय होतो? प्रभूमध्ये मग मी प्रभूकडे आलोच का? प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. माझ्या आईवडिलांना देवाचं वचन माहीत होतं म्हणून मी पण देवाच्या वचनाकडे आलो. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. माझे घर ख्रिस्ती होतं म्हणून मी पण ख्रिस्ती झालो. प्रेज लॉर्ड. यामुळे आपल्याला अनुभव नाही मिळत. प्रेज लॉर्ड. यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट आपल्याला कळत नाही, ती चव आपल्याला कळत नाही. जोपर्यंत तुम्ही मधाची चव चाखलेली नाही आहे तोपर्यंत तुम्हाला मधाची चव कळणार नाही की ते गोड आहे की खारट आहे की आंबट आहे का तिखट आहे. प्रेज लॉर्ड. पण ज्यावेळी तुम्ही चव चाखाल त्यावेळी तुम्ही काय करणार? तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यासाठी तुमचा ओढा तुमच्या मनामध्ये तयार होतो आणि तुम्ही त्याच्याकडे ओढले जाता. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला पारखणं गरजेचं आहे. आज तुम्हाला माहिती का, आज लोकांना समजच नाही. म्हणजे आज जे डुप्लिकेट सगळ्या गोष्टी आपल्याला खायला मिळत आहे. प्रेज लॉर्ड. जे गावाकडे आहेत बहुधा या ठिकाणी बरेच गावाकडले लोक, पण शहरामध्ये आज लोक जे सरळ डब्यामध्ये भरलेलं मध खातात. काय ते मध आहे? त्याला जर का फ्रीजमध्ये ठेवलं तर त्या ठिकाणी काय होऊन जातं, एकदम ते गोठून जातं. मध कधी गोठतं का? नाही. लोकांना डुप्लिकेटची सवय लागलेली आहे आणि त्याच्यामुळे ओरिजिनलची तर चव कळणारच नाही ना. जर शहरातल्या लोकांना जर तुम्ही मध दिलं, मधमाशी त्यात पडलेली, छी मधमाशी पडलेली नको. अरे ते मधमाशीच्या लाळेतून तयार झालेलं मध आहे, ते तुम्ही खाता. ते तुम्हाला माहीत नाही ना, परंतु ती छी मधमाशी आहे. आज या पद्धतीचं जीवन झालं. जेव्हा देवाचं सत्यवचन जेव्हा येतं ना तेव्हा सत्यवचनाची सवय नाही राहिली. प्रेज द लॉर्ड. सत्यवचन आपल्याला नको आहे. आपण काय करतो, सत्यवचनापासून आपण भरकटत जातो आणि जे आपल्याला पॉपअप करणारे वचनं जे आहे, तुमच्या जीवनामध्ये भरभराट येईल, तुमच्या जीवनामध्ये आरोग्य येईल, फ्युचरमध्ये असं घडल, फ्युचरमध्ये तसं घडल. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तसं घडत नाही ना, का हो तुम्ही तर म्हणले होते असं घडल, मग काय होऊन जातं, ब्रेक होऊन जातं. माझ्या जीवनात हे घडणार होतं, तुम्ही सांगितलं होतं, असं नाही घडलं, मी नाही येणार प्रार्थनेला. माझ्या जीवनात बरं नाही वाटलं, मी नाही येणार प्रार्थनेला. अनेक लोकांनी तर ठरवलेलं आहे की माझ्या जीवनामध्ये या गोष्टी जर का मिळाल्या तरच मी प्रभूकडे जाईल. प्रेज द लॉर्ड. देवाशी अनभाग केलेली, म्हणजे देवाशी त्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे ते चुकीच्या पद्धतीचे अनभाग त्यांनी केले. असं असलं तरच मी देवात चालेल. प्रेज द लॉर्ड. योग खूप छान म्हणतो,
सुखातच फक्त परमेश्वरासोबत चालावं का, दुःखात नाही चालावं का? प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला पाहायचंय प्रियानो, की मी काय करत आहे, मी प्रभूमध्ये चालत आहे, तर माझ्या जीवनामध्ये काय करत आहे? मला पूर्वीचे दिवस चांगले वाटतायत का, ज्या दिवसांमध्ये मी भरकटत होतो? प्रेज द लॉर्ड. पूर्वी जर का पाठीमागे गेलात, तर या गोष्टीमध्ये तुम्हाला लक्षात येईल. त्या प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्ही बसा, सिंहावलोकन करा, की मी प्रभूमध्ये येण्याच्या अगोदर काय होतो. जेव्हाही तुम्ही प्रभूपासून दूर जाता किंवा जेव्हा तुम्ही पापात पडता, तेव्हा तुम्हाला जेव्हा समजत नाही ना, तुम्ही आठवा मी पूर्वी काय होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कदाचित काही लोक जे आहे ते दारूची नशा करत असतील, इतर काही नशा करत असतील. त्यांना वाटेल, अरे पूर्वी तर माझं छान होतं, मी दारू प्यायचो है ना, लोक मला घाबरायचे, मी कोणालाही मारायचो है ना, मी कोणालाही शिवीगाळ करायचो, लोक मला घाबरायचे. अरे घाबरत नव्हते, तुझ्या तोंडी लागू नये म्हणून ते चालले होते, कारण त्यांच्या पाठीमागं काम आहे, तुझ्या पाठीमागं काम नव्हतं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला तुम्हाला सांगू ना, समज जी बुद्धी जी आहे, या बुद्धीमध्ये अनेक लोक जे अडकळत आहे, त्यांना समजत नाहीये की नेमकं माझ्या जीवनात काय योग्य आहे. पण परमेश्वर त्यांना सांगतो की तुमच्या जीवनात काय योग्य आहे, ते योग्य स्वीकारायला पण ते तयार नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो सगळ्यात महत्वाचा विषय काय माहिती का, देव आपल्यासमोर निवड ठेवतो. देवाने जर आपल्यासमोर निवड ठेवली नसती ना, हा हे घे. प्रेज द लॉर्ड. देव आपल्यासमोर ऑलवेज निवड ठेवतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो आशीर्वाद व शाप, जीवन व मरण ही मी तुझ्या पुढे ठेवतो. प्रेज द लॉर्ड. परंतु इन्सिस्ट करताना तो म्हणतो, आपल्याला सूचित करताना तो म्हणतो तू जीवन निवडून घे. हालेलुया. पण तुम्ही जीवन निवडून घ्या. प्रेज द लॉर्ड. बघा, कारण देवाची इच्छा आहे की आपण निवडावं. देवाची इच्छा अशी आहे, प्रभूने तुमच्यावर लादू नये. प्रेज द लॉर्ड. लादायचं असतं ना, त्याच वेळेस ज्यावेळेस आदामाने फळ खाल्लं ना, त्याच वेळेस जे आहे परमेश्वराने त्याला तिथंच फटके मारून त्याला सरळ केलं असतं. प्रेज द लॉर्ड. लादायचं असतं ना, जेव्हा तुम्ही पातक करता ना, त्याच वेळेस प्रभूने तिथं फटके मारून तुम्हाला पटकन देवत आणलं असतं. नाही, प्रभू तुम्हाला लादत नाही. तुम्ही चुकल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये त्या चुकीबद्दल तुमच्या जीवनामध्ये पश्चात्ताप क्रिएट झाल्याशिवाय तुम्ही प्रभूकडे नाही वळू देत. प्रभू. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आज म्हटलेला तारणाचा दिवस आहे, तोपर्यंत आपण आपलं तारण साधून घेणं गरजेचं आहे प्रियांनो. तारण जे आहे, मी प्रभूमध्ये आलो म्हणजे मी स्वर्गात, असं कदापि नाही आहे. लक्षात ठेवा, मी प्रभूमध्ये आलो म्हणजे मी स्वर्गात, माझं बाप्तिस्म आलं मी स्वर्गात नाही. प्रेज द लॉर्ड. रोम 8:1 मध्ये म्हटलेलं आहे, जे आता ख्रिस्त येशूमध्ये त्यांस दंडाज्ञा नाही, म्हणजे प्रत्येक क्षणाला. प्रेज द लॉर्ड. पण आपण काय होतं, आपण या गोष्टीमध्ये आपण अडखळतो. प्रेज द लॉर्ड. पूर्वीचं जीवन जर का पाहिलं तर आपण थोडंसं त्याच्यावर नजर घालूया. कलस्सेकरासपत्र 3 अध्याय 7 ते 11 वचन. कलस्सेकरासपत्र 3 अध्याय आणि 7 ते 11 वचन. कृपया वाचा. कलस्सेकरासपत्र 3 अध्याय 7 ते 11 वचन वाचा कृपया. कोणीतरी वाचा. प्रेज द लॉर्ड. कोणी वाचत नसेल, मी तुमच्यासाठी वाचतो. तुम्हीही पूर्वी 3 अध्याय का? हा 3 अध्याय 7 ते 11. तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. यात हेलेनी व यहुदी, स्वतः झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तुम्ही या ठिकाणी देवाचे पवित्र. बस खूप छान. प्रेज द लॉर्ड. कृपया बायबल सोबत असू द्या.
वाचायला मदत करत चला. कारण हे बघा, हे फक्त आपण या ठिकाणी ऐकायला नाही बसू. जेव्हा आपण ऐकतो ना, तर प्रभूचं वचन जे आहे आपल्या समोर असलं पाहिजे. सकाळची वेळ आहे आणि आपण फक्त जर का नावाला जर का समोर बसत असू की बाबा चला सकाळी जॉईन व्हायचं आहे, नाही, त्याने काय मिळणार नाही. प्रेझ द लॉर्ड. उलट जे वचन बाउन्स होऊन जात आहे ते वचन उद्या आपला न्याय करेल. कारण वचन चालू होतं, तुम्ही म्हणू नाही शकत मी ऐकलं नाही. वचन चालू होतं पण तुम्ही ते नाही ऐकलेलं आहे. प्रेझ द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे की मी काय करत आहे, मी माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रमाणात चालत आहे. जेव्हा आपण जुन्या गोष्टीबद्दल पाहतो, जुन्या जीवनामध्ये आपण काय होतं, तुम्ही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता. प्रेझ द लॉर्ड. तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. प्रेझ द लॉर्ड. तुम्ही पूर्वी आणि जर पूर्वी करत होतो ना, आताही जर करत आहे, याचा अर्थ अजून नवी उत्पत्ती नाही आहे. प्रेझ द लॉर्ड. नवी उत्पत्ती आपल्यामध्ये झाली नाही आहे. जर आपण पापाला नाही घाबरत आहे, आपण जर का सर्रास त्या ठिकाणी त्या गोष्टी करत आहे, आपण सर्रास फक्त जैगिक जीवनाला महत्त्व देत आहोत, जैगिक जीवन आपण फक्त समोर ठेवत आहोत, तर याचा अर्थ अजूनही आपल्यामध्ये नवीन उत्पत्ती झालेली नाही आहे. कारण तुम्हाला सांगतो, असं नाही आहे की जो देवाचा निवडलेला व्यक्ती पाप करणार नाही. प्रेझ द लॉर्ड. असं नाही आहे की त्याच्या हातातून पाप घडणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे, जो देवाचा निवडलेला व्यक्ती आहे, ज्याने खरोखर त्याची नवी उत्पत्ती झालेली आहे, त्याच्या जीवनामध्ये तो पापाला घाबरतो. प्रेझ द लॉर्ड. पापाला घाबरतो, यासाठी घाबरतो कारण पाप केलं तर मी माझ्या देवापासून दूर होईल. प्रेझ द लॉर्ड. तो पापाला भीतो. प्रेझ द लॉर्ड. आणि जर हे पापाला भिण्याचा स्वभाव आपल्यामध्ये नाही आहे, तर लक्षात घ्या की आपल्या जीवनामध्ये जी नवीन उत्पत्ती व्हायला पाहिजे होती, देवाच्या फॉर्म्युल्यानुसार ती झालेली नाही आहे. प्रेझ द लॉर्ड. कुठंतरी पुन्हा पश्चाताप करण्याची गरज आहे. कुठंतरी पुन्हा प्रभूमध्ये सरेंडर होणं गरजेचं आहे. प्रेझ द लॉर्ड. मग पुन्हा मला माझ्या जीवनामध्ये पुन्हा बाप्तिस्मा पाहिजे का? नाही, बाप्तिस्मा एकदाच आहे. परंतु पश्चाताप करून देवाला पुन्हा एकदा सरेंडर करणं गरजेचं आहे. प्रेझ द लॉर्ड. आज जे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीचं द्वंद्व, आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीचं युद्ध जे आहे आपल्या डोक्यामध्ये आहे. आपल्याला समजत नाही काय करू, कसं या गोष्टीमध्ये मी निर्णय घेऊ. हे देवाचं वचन तर असं सांगतं. बरेच लोक जे आहे देवाचं वचन अधिक कठीण वाटतं म्हणून ते देवात चालतच नाही. तिकडं आल्यावर असं करावं लागतं बाबा, तिकडं आल्यावर तसं करावं लागतं बाबा. प्रेझ द लॉर्ड. ह्या अशा तशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये देवामध्ये आपल्याला स्थिर करणारे हे आपल्याला का नाही समजत. प्रेझ द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपण ख्रिस्तामध्ये आज या जगामध्ये हे दिसतंय. आपण मागील दिवशी पाहिलं की हे जे डोळ्याने दिसतंय ना, हे सर्व लयास जाणार आहे, सर्व संपणार आहे. प्रेझ द लॉर्ड. आणि ज्या गोष्टी लयास जाणार आहेत त्या गोष्टीच्या आपण मागे पळत आहोत. प्रेझ द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये, आपण जसं शारीरिक जीवनामध्ये आज अनेक लोक चांगले इन्व्हेस्टर्स आहेत. आज अनेक लोक जे आहे भविष्याचं व्यवस्थित नियोजन करतात. अनेक लोक जे आहे सगळ्या गोष्टीबद्दल चांगलं नियोजन करतात आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करतात. मग आत्मिक जीवनामध्ये आपल्याला नियोजन नाही का करता येत? आत्मिक जीवनाचं नियोजन आपण नाही का करू शकत? आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे की मला माझ्या आत्मिक जीवनाचं मला नियोजन करायचं आहे. आत्मिक जीवनाला एक नियोजन हवं. प्रेझ द लॉर्ड. तेव्हा करून आपण काय होणार आहे, देवाला आवडणारे असे व्यक्ती बनणार आहोत. देवाला आवडणारे. प्रेझ द लॉर्ड. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या की जेव्हा पाहत असताना पूर्वीचा स्वभाव काय होता, क्रोध होता, संताप होता, दुष्टपणा होता, निंदा होते, मुखाने शिवीगाळ करणे, हे अशा पद्धतीचे जे स्वभाव त्या ठिकाणी होते. आणि हे स्वभाव आपल्या जीवनामध्ये आपल्याला जरी कदाचित त्या गोष्टी आपल्याला कदाचित आज आपल्याला वाटत आहे, पण त्यावेळेस जे आहे या गोष्टीने आपण त्रस्त झालेलो होतो. या गोष्टीमुळे कोणी उभं करत नव्हतं. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायचं मी काय करत आहे, मी माझ्या जीवनामध्ये माझं लक्ष आहे का, की मी प्रभूमध्ये कसं चालायला पाहिजे, मी प्रभूमध्ये काय करायला पाहिजे. आज आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे प्रियानो. मागील गोष्टी, मागील जीवन, ज्या जीवनाला आपण सोडून आलो त्याकडे जे आहे आपल्याला परत आपल्याला त्याकडे वळायचं नाही आहे. प्रेझ द लॉर्ड. आज आपल्याला पारखायचं आहे मी काय करत आहे, माझ्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टी होते. जेव्हा आपण पाहतो देवाचं वचन जे आहे आपल्याला इन्सिस्ट करत आहे, एकमेकांची लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यात त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे.
ह्यात हेलेनी व यहुदी, सुनता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुती, दास व स्वतंत्र, हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. प्रेज लॉर्ड. आज जो नवा मनुष्य आहे ना, नव्या मनुष्याने जुन्या मनुष्याला त्याच्या कृतींसह काढून टाकलेला आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आज पाहायचं आहे खरंच माझ्या नव्या मनुष्याने जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले का, की तो अजूनही त्याची काही गोष्ट माझ्यामध्ये आहे. एकदा एका व्यक्तीला बाप्तिस्मा तो म्हणे मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. पास्टर म्हणे ओके, बाप्तिस्मा घ्यायचा आहे म्हणे, फक्त माझ्या जीवनामध्ये मी काय करल, माझा उजवा हात जे वरती ठेवा, मला उजवा हात पाण्यात नाही बुडवायचा. प्रेज लॉर्ड. मला माझा उजवा हात पाण्यात नाही बुडवायचा. देवदास म्हणे का बरं? नाही म्हणे मला एकाच्या अजून कानामाग मारायची बाकी राहिलेली, म्हणून हात नका बुडू माझा, तो नंतर बुडवा. आपला संभ्रम असा आहे, आपण देवामध्ये चालत असताना आपण अशा पद्धतीने काही घेऊन आलेलो आहोत का? प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस देवाकडे यायचा निर्णय असतो ना, तुम्हाला माहिती ना, ज्यावेळेस आपल्या आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये विजय प्राप्त करायचा असतो, त्यावेळेस आपल्याला काय आहे, आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडून आपल्याला बाहेर यावं लागतं, तरच आपण त्या गोष्टीत विजय प्राप्त करू शकतो. नाहीतर आपण विजय प्राप्त करू शकत नाही. जोपर्यंत आपण पापमय आणि पापाचे स्वभाव कृती जे सोडत नाही, तोपर्यंत आपण देवाच्या राज्यात येत नाही प्रियांनो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे, मी काय करत आहे. जेव्हा आपण पुढे ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस बघत असताना तो म्हणतो, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय. आपल्यामध्ये काय असलं पाहिजे, आपल्या ज्या गोष्टी नसायला पाहिजे त्या गोष्टी आपल्यामध्ये आहे, आणि या गोष्टी ज्या असायला पाहिजे त्या म्हणजे करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा, आणि ही आपल्यामध्ये नाही आहे. प्रभू सांगतो, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाची गाराणी असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही करा. प्रेज लॉर्ड. हे तर सांगूच नका. आपण देवाचे लोक आहोत आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला थोड्या गोष्टी सहन नाही होत. ट्रॅफिक झाली, कोणी आलं तिकडून, कोणी आपल्याला थोडंसं धक्का लावून गेलं, थोडंसं कोणी काहीतरी बोलून गेलं, तर आपण लगेच त्या व्यक्तीचं चालून जातो. आपणही लगेच आपल्या एकदम स्वभावामध्ये येतो. प्रेज लॉर्ड. तो तुम्हाला माहिती का, आजकाल गाड्यांना आहे ना मोड्स आहेत, ड्रायव्हिंग मोड्स, इको, सिटी आणि स्पोर्ट. इकोमध्ये गाडी कशी चालते, इकोमध्ये गाडी एकदम म्हणजे पेट्रोल वाचवल, रेस करणार नाही, है ना, अशा पद्धतीने ॲव्हरेज देईल, अशी इकोमध्ये गाडी चालते. सिटीमध्ये कसे चालणार, सिटीमध्ये थोडंसं मायलेज कमी होईल, पण गाडी सिटीमध्ये पटपट पिकअप पाहिजे म्हणून पटपट पिकअप पकडेल. स्पोर्टमध्ये गाडी कशी एकदम रेस, एकदम RPM हाय होऊन जाईल, RPM हाय होऊन जाईल, गाडी रेस करेल आणि गाडी जी आहे एकदम दुधाट पळेल. प्रेज लॉर्ड. मला वाटतं आत्मिक लोकांना पण काय मोड्स लागले की काय माहीत नाही. प्रेज लॉर्ड. देव मंडळीत आलं, मंडळी मोड एकदम. जगात नातेवाईकात गेलं, नातेवाईकाचं वेगळं मोड. मित्रांत गेलं, मित्रामध्ये वेगळंच मोड. आणि जर का कोणी आरे कार्य केलं मग बीस्ट मोड डायरेक्ट ॲक्टिवेट होतो, बीस्ट मोड. आणि मग जो बीस्ट मोड जो ॲक्टिवेट होतो तो खूप खतरनाक राहतो. मंडळी जो म्हणतो ना मी नम्र, आणि तिथं जर उभं राहिलं ना अशा गर्दीमध्ये, तर असं वाटतं अरे हाच नम्र का. एकदा मी एका ठिकाणी प्रार्थनेला गेलो, आणि प्रार्थना खूप चांगली झाली, आणि प्रार्थना खूप चांगली झाली. तिकडून आम्ही येत होतो, आणि मला एक आवाज यायला लागला. त्या ठिकाणी आवाज यायला लागला, आणि एक कोणीतरी बाई शिवी देत होती, शिवीगाळ करत होते, भांडणं चालू होते. आणि मला तो आवाज थोडासा ओळखीचा वाटला. म्हणलं कोणाच तरी आवाज या, तर या ताईचा आवाज मी ऐकलं, म्हणून थोडंसं असं वाकून जेव्हा पाहिलं, जे मंडळीमध्ये अन्य भाषा ज्या बोलत होत्या का, अन्य भाषेमध्ये जे प्रार्थना करत होत्या, प्रार्थना चालू असताना ज्यांना जो आवेश येत होता ना, आत्ताच 1 घंटा झालाय, आम्ही देवाच्या दासाच्या घरून जेवून येते, आता 1 घंटाच झालाय, आणि येता इकडे जोरदार भांडणं चालू आहे.
कसं विरोधाभासी आपलं आत्मिक जीवन कसं विरोधाभासी आहे बघा. आपलं मी म्हणतो मोड्स ख्रिस्ती जीवनामध्ये मोड्स आहेत. जसं इको स्पोर्ट आणि सिटी असं जसं गाड्यांना मोड्स आहेत तसं आत्मिक जीवनाला मोड आहे. आज असे मोड्स प्रभूला नको. एकच मोड्स पाहिजे. गाडी एकाच मोडमध्ये चालली पाहिजे आणि तो मोड आहे मसी मोड. प्रेज द लॉर्ड. तो मसी मोड ॲक्टिवेट पाहिजे. आणि मसी मोड ॲक्टिवेट नसला ना मग बीस्ट मोड ॲक्टिवेट व्हायला वेळ नाही लागत. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे आहे तो बीस्ट मोड काय आहे, आपल्या नाशासाठी आहे, आपल्या घातासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हे आपल्याला समजून आलं पाहिजे प्रिय. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे की माझ्यामध्ये कोणता मोड ॲक्टिवेट आहे. जर बीस्ट मोड जर ॲक्टिवेट झाला असेल तर आपल्या जीवनामध्ये काय आहे, आपल्या जीवनामध्ये नाश ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर आपण म्हणतो खरंच नाशाच्या खाच्यातून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर स्थिर केले, तर खरंच पाहणं गरजेचं आहे की मी खरंच खडकावर आहे का चिखलावर उभा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर आपण चिखलावर उभे असू तर आपण काय होऊन जाऊ, गाळात रुतून जाऊ. आपल्याला खडकावर आहे का नाही आपल्याला पाहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जर आपण आपल्या जीवनामध्ये, तुम्हाला सांगू याचं कसं ओळखणार, जर आपल्या जीवनामध्ये आपण विचलित होत आहोत, घाबरत आहोत, आपल्या जीवनामध्ये आपल्याला टेन्शन येत आहे, आपल्या जीवनामध्ये आपण काय करू काही समजत नाही आहे, आपल्या जीवनामध्ये आपण उद्विग्न होतोय, एकदम तुम्ही बेचैन होत आहात, हे लक्षण आहे की तुम्ही चिखलावर उभे आहात. प्रेज लॉर्ड. तुम्ही त्या निसरड्या जागेवर उभे आहात याचं ते चिन्ह आहे. पण ज्यावेळेस तुम्ही संकटात पण एकदम स्थिर उभे आहात, प्रेज लॉर्ड, तुमची आत्मिकता भंग नाही होत आहे. संकटात पण आहे ना, संकट आलंय पण त्यावेळेस तुमच्या जीव तोंडामध्ये प्रभू येशू हे नाव आहे. प्रेज द लॉर्ड. देवबाप्पाला पहिलं तुमचं आठवण, याचा अर्थ यू आर ऑन द राईट ट्रॅक. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस तुमच्या जीवनात संकट आहे, तुम्ही चलबिचल करताय, कोणाला मागू, याला मागू की त्याला मागू की याला बोलू त्याला बोलू, कोणाला मदतीला बोलू, थांबतो इथंच मी बोलवतो, अजून फोन करू. प्रेज द लॉर्ड. तू काय बोलवतो, मी तुझ्यापेक्षा जास्त बोलवतो. प्रेज द लॉर्ड. पती पत्नीच्या जीवनामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं की लोक जे आहे पती पत्नीच्या रिलेशनला पण आपण लवकरच ते पती पत्नीचं सेशन जे आहे ते आपण घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण पाहतो पती पत्नीच्या रिलेशनमध्ये पण आपण पाहतो की दोघं जण आपसामध्ये आपण कसं राहायला पाहिजे, एका बंधनामध्ये राहायला पाहिजे. पण आपण काय करतो, एकमेकांना बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. नाही प्रियांनो, आज आपल्या गोष्टी ज्या आहे या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नको आहे. ज्या देवाला नको आहे ते आपल्याला नको आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला त्याच्या स्वरूपाचं बनवलेलं आहे. म्हणून चला देवाच्या नावाला या समयाला धन्यवाद देऊया की सुंदर असं वचन प्रभूने आपल्या जीवनामध्ये दिलेलं आहे. सुंदर अशा वचनाच्या द्वारे देवापणे आज आपली भेट घेतलेली आहे. प्रभू आज आपल्याशी बोललेला आहे की आपल्या जीवनामध्ये आत्मिक जीवन एवढाच एक मोड असावा, बाकी कोणते बिस्ट मोड आपल्या जीवनामध्ये असू नये, कारण ते मोड जे आहे आपल्या जीवनामध्ये आपला नाश करणार आहेत. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये एकच मोड असला पाहिजे, तो म्हणजे मसीही मोड आणि मसी मोड. प्रेज द लॉर्ड. तो मोड जे आहे आपल्याला काय करेल, देवबापामध्ये स्थिर होण्यासाठी सहाय्य करेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून चला या समयाला देवबापाला आपण धन्यवाद